आता मी काय सांगतो थोडं माझ्याकडे लक्ष द्या. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले असो, डिस्टन्स रिले असो, डेफिनाइट रिले असो, डायरेक्शनल रिले असो, सगळ्यापेक्षा जो युनिक कोणता रिले आहे ज्याची वर्किंग मॅक्झिमम टाइम एक्झाममध्ये विचारली जाते, कोणताही पेपर द्या EMCQs मध्ये पण याच्यावर क्वेश्चन विचारला जातो आणि हा थोडा फेमस मध्ये मोडतो. ज्या रिलेबद्दल मी बोलत आहे त्या रिलेचं नाव काय पोरांनो? डिफरन्शियल. याला नाव का दिलं त्याच्यामागे एक लॉजिक आहे. कुठल्या पण रिलेचं नाव टाइमपास म्हणून दिलेलं नाहीये. जसं की उदाहरणार्थ ओव्हर करंट मॅक्झिमम करंट पासून प्रोटेक्ट करतो, ओव्हर व्होल्टेज जास्त व्होल्टेज पासून, बरोबर का? डायरेक्शनल रिव्हर्स करंट पासून प्रोटेक्ट करतो. तसं याचं नाव डिफरन्शियल का? लक्ष देऊन ऐका, मी परत सांगणार नाहीये. पहिली गोष्ट ते क्लिअर सांगतो का डिफरन्शियल रिले हा डिस्ट्रीब्युशन लाईनसाठी बनलेला नाहीये, ट्रान्समिशन लाईनसाठी बनलेला नाहीये. हा मोठ्या सेक्शनला कव्हर करत नाही. इट इज नॉर्मली यूज टू कव्हर द ॲबनॉर्मल कंडिशन ऑफ एनी काइंड ऑफ बिग इन्स्ट्रुमेंट और इक्विपमेंट लाईक लार्ज अल्टरनेटर, लार्ज जनरेटर, बिग ट्रान्सफॉर्मर. समजलं नाही? परत एकदा सांगतो. हा मोठ्या सेक्शनला कव्हर करत नाही. हा फक्त अशाच ठिकाणी इन्स्टॉल केला जातो जिथे एखादी मोठी वस्तू आहे सिंगल, लाईक जनरेटरच्या वाइंडिंगला प्रोटेक्ट करणे, फील्ड वाइंडिंगला प्रोटेक्ट करणे, आर्मेचर वाइंडिंगला प्रोटेक्ट करणे, ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगला प्रोटेक्ट करणे किंवा ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगला प्रोटेक्ट करणे. मग तुम्ही म्हणाल की गुट्टे सर या डायग्राममध्ये तुम्ही एक्झॅक्टली कोणाला प्रोटेक्ट करताय? एक एक्झाम्पल म्हणून मी सांगत आहे. मी प्रोटेक्ट करत आहे कोणती वाइंडिंग? आर्मेचर वाइंडिंग ऑफ अल्टरनेटर की 3 फेज अल्टरनेटर. तुम्हाला माहित आहे ना अल्टरनेटरमध्ये आर्मेचर वाइंडिंग असते, हो का नाही? पॉईंटवर येतो, लक्ष द्यायचं. परत एकदा सांगतो, डिफरन्शियल रिलेचं काम काय? मोठ्या मोठ्या इक्विपमेंटच्या वाइंडिंगला काय करणे? प्रोटेक्ट करणे. एखादी ट्रान्समिशन लाईन ब्रेक झाली परवडते, लो मेंटेनन्स असतं. अचानक जनरेटरची जर वाइंडिंग जाळली रे, त्याचा मेंटेनन्स खूप लहान आहे का जास्त आहे? मग असं काय तर जुगाड करा की वाइंडिंग खराब नाही झाली पाहिजे. त्या रिलेचं नाव काय? याचं नाव डिफरन्शियल का दिलं ते पण सांगतो. समजा माझ्याकडे एक भलं मोठं अल्टरनेटर आहे 3 फेज. डायग्रामकडे मी येणार आहे, थांबा जरा. 3 फेज अल्टरनेटर ही आहे तुमची इनपुट लाईन, ही कोणती लाईन आहे? आउटपुट लाईन. वाइंडिंगचा ना पोरो फेज अँगल ना नियमानुसार कॉन्स्टंट असतो. तर फेज अँगल कॉन्स्टंट असतो म्हणजे फेज डिफरन्स पण काय असायला पाहिजे? कॉन्स्टंट. फेज डिफरन्स कॉन्स्टंट आहे तर कॉस पाय पण काय असायला पाहिजे? रिमेन्स. जोपर्यंत नॉर्मल कंडिशन आहे ना बाळांनो, याचा फेज अँगल बदलत नाही. नियमानुसार कुठल्या पण वाइंडिंगचा फेज अँगल चेंज होता कामा नये. चेंज होतो म्हणा विथ रिस्पेक्ट टू टाइम, पण चेंज होता कामा नये. का? तर त्या वाइंडिंगचा जर फेज डिफरन्स बदलला बाळांनो तर वाइंडिंग मे बी तुमची डॅमेज होऊ शकते. मग असं काय करता येईल की वाइंडिंगचा फेज डिफरन्स जर चेंजिंग आढळला तर त्या वाइंडिंगला प्रोटेक्ट करण्यासाठी वाइंडिंग आपण सर्किटमधून डिस्कनेक्ट करता सर्किट ब्रेकरच्या माध्यमातून ते मग आपण तिथं सेन्स करण्यासाठी जो रिले लावता त्याचं नाव डिफरन्शियल. रिलेचं नाव डिफरन्शियल का पडलं? डिफरन्शियल म्हणजे पोरानो डिफरन्स. 2 सिटीमध्ये करंटचा डिफरन्स आढळला, व्होल्टेजचा डिफरन्स आढळला तर तुमची रिले कॉईल एनर्जाइज होते, रिले क्लोज होतो आणि कोणाला सिग्नल मिळतं? सर्किट ब्रेकरला. डायग्राम ड्रॉ केल्यास तुम्हाला नक्कीच कळेल की याचं नाव डिफरन्शियल का पडलं. तरी पण थोडी हिंट मी तुम्हाला दिली. डिफरन्शियल रिलेचं काम काय? हा फक्त डिफरन्स चेक करतो. इनपुट व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज ओके आहे ना, म्हणजे मी ऑपरेट नाही होणार. इनपुट आणि आउटपुट व्होल्टेजमध्ये थोडा पण डिफरन्स आढळला की हा लगेच रिलेला ट्रिप करायचा प्रयत्न करतो, म्हणजे क्लोज करतो. म्हणजे हा 2 व्होल्टेजेस मधला 2 करंट मधला डिफरन्स मोजतोय ना. म्हणून याचं नाव काय? मग तुम्ही म्हणाल गुट्टे सेरीचे टाईप किती असतात? आपल्या सिलेबसमध्ये डिफरन्शियल रिले कन्स्ट्रक्शन आणि वर्किंगनुसार 3 प्रकारचे असतात. नंबर 1 करंट डिफरन्शियल रिले, नंबर 2 पर्सेंटेज ऑफ डिफरन्शियल रिले हुज अनदर नेम इज बायस्ड. आपल्या सिलेबसला नाहीये, काढून टाकतो मी याला. आणि पोरानो जो तिसरा रिले मी तुमच्या समोर आणलेला आहे त्याचं नाव काय? व्होल्टेज बॅलन्स. एक काम करा, पहिला कोण आहे? करंट. दुसरा कोणता? करंट. ड्रॉ करून देतो, लक्ष देऊन ऐका. 100% एक्झाममध्ये क्वेश्चन येणार आता सांगतो. समजा गुट्टे सरांकडे एक वाइंडिंग आहे, ज्या वाइंडिंगला गुट्टे सरांना प्रोटेक्ट करायचं आहे. समजा कोणती वाइंडिंग आहे पोरांनो? बोलत चालायचंय. आर्मेचर वाइंडिंग. आर्मेचर वाइंडिंग कोणाची आहे? अल्टरनेटरचा खूप मोठा रोल आहे. अल्टरनेटर इज द हार्ट ऑफ द एनी पॉवर प्लांट. अल्टरनेटरचं बंद पडला तर पूर्ण पॉवर सिस्टम बंद पडेल. थर्मल पॉवर प्लांट बाकी चालून फायदा. मेन अल्टरनेटर आहे आणि बॉयलर आहे, माहीत असू द्या. आता गुट्टे सरने यांना प्रोटेक्ट करायचंय. कसं प्रोटेक्ट करायचं? 2 सिटी आणल्या सरांनी मार्केटमधून. एक सिटी लावली इकडे. आता सांगतो डिफरन्शियल म्हणजे डिफरन्स ना. अरे मॅथ मध्ये डिफरन्ससाठी मिनिमम किती नंबर लागतात? तर सिटी पण किती लागतील? हा सिटी 1 आणि इकडे एक सिटी लावली, हा सिटी 2.
या दोन सिटी मधला गॅप एवढा काही खास मोठा नसतो, कारण हे वाइंडिंगच्या दोन्ही साईडला लावले जातात. म्हणून मी आधीच सांगितलं होतं की याला मोठ्या सेक्शनला वापरलं जात. यांना मी कनेक्ट कसं करत आहे, माझे वर्ड कान ओपन करून, बोथ आर कनेक्टेड अक्रॉस टू इच अदर, अक्रॉस, नॉट सिरीज, कारण पुढे मी सिरीज दाखवणार आहे. इकडून एक वाइंडिंग खाली घ्यायची अशी, बायपास करायचं इकडे. पोरं म्हणतील हे तर सिरीज आहे, 2 मिनिट थांबा, ऍक्च्युली अक्रॉस आहे. दोन्ही वाइंडिंगच्या मध्ये कॉईल असते, ज्या कॉईलला पोरांनो ऑपरेटिंग कॉईल म्हणतात. बोला, 100% पेपरमध्ये बीट येणार आहे, लक्ष देऊन आहे का. इकडून एक टर्मिनल घ्यायचं असा, याला बायपास करायचं, इकडे कनेक्ट करायचं, याला बायपास करायचं, इकडे कनेक्ट करायचं. तुम्हाला असं वाटत नाही का हा याच्या चेहऱ्यासमोर आहे, हा याच्या चेहऱ्यासमोर आहे, करंटचे तुकडे झाले, किती लूप तयार झाले. अरे 2 लूप सिरीजमध्ये थोडेच तयार होतात. दॅट मीन्स दिसायला तुम्हाला सिटी दोन्ही पण सिरीजमध्ये आहेत, बट ऍक्च्युली दे आर कनेक्टेड इन पॅरलल. मग लक्ष देऊन आहे का बरोबर. ही जी मधली कॉईल आहे ना गाईज, या मधल्या कॉईलला कोणती कॉईल म्हणता, ऑपरेटिंग कॉईल. लक्ष देऊन आहे का. आता इकडच्या कॉईलचं जे व्होल्टेज आहे किंवा EMF आहे त्याला मी E1 म्हणेल. इकडच्या कॉईलमध्ये जे काही EMF तयार होत आहे त्याला काय म्हणेल मी, E2. नॉर्मल कंडिशन 2 मिनिटासाठी माझ्यासाठी पकडून चला की आपला जनरेटर कुठल्या स्टेटला आहे. इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, नॉर्मलला म्हणजे सगळं ओके मध्ये चाललंय. इनपुट आणि आउटपुट सगळं सेम पाहिजे ना, हो का नाही. समजा याचं या करंट सिटीने करंट सेन्स केला, सिटीचं काम आहे कोणाला दाबणे करंटला, याचं पण काम आहे कोणाला, EMF तर असेलच नाही यार, असं काय करता तुम्ही. समजा याचा आणि याचा EMF सेम आहे, मी लगेच वर्किंग पण सांगतो, 2 मिनिटात लक्ष देऊन आहे. याने तयार केलेलं EMF लवकर E1, याने तयार केलेलं EMF, तुम्हाला EMF म्हणायचं नसेल म्हणू नका, व्होल्टेज तर म्हणू शकता ना. ॲट द नॉर्मल कंडिशन द फेज डिफरन्स इज रिमेन्स कॉन्स्टंट, फेज अँगल इज रिमेन्स, इनपुट अँड आउटपुट व्होल्टेज इज ऑल्सो रिमेन्स. मग बानो याचं आणि याचं व्होल्टेज जर नॉर्मल कंडिशनला सेम असेल, इथं टर्मिनल A दिला, इथं टर्मिनल B दिला, whatever the voltage at A and voltage at B is same. अरे व्होल्टेज सेम असून कसं जमेल. जिथं व्होल्टेज सेम असतं तिथं पोटेन्शियल डिफरन्स नसतो. म्हणजे इथं जर 250 व्होल्ट आहे, इथं 250 आहे, पोटेन्शियल डिफरन्स 250 - 250 बोथ आर गेट. काही खाक करंट जाईल का मधून, तो सांगण्याचं तात्पर्य काय, मधल्या वाइंडिंग मधून कसलाच करंट तुम्हाला जाताना दिसणार, कारण इथं I1 - I2 ची व्हॅल्यू काय 0 आहे ना. म्हणजे जो तुमचा I1 आहे तोच तुमचा. आता मधल्या वाइंडिंग मधून करंटच जात नाहीये, तर मला सांगा ऑपरेटिंग कॉईल एनर्जाइज होईल का, मॅग्नेटिक फील्ड तयार होईल का, डिस्क फिरेल का, टर्मिनल क्लोज होतील का, होणारच नाहीत का, कारण सध्या स्टेट कोणत्या कंडिशनला आहे, नॉर्मल. डोक्यात चाललंय का. 2 मिनिटासाठी इमेजिन करून चालू आता की कुठे तर फॉल्ट तयार झाला, कुठे तर कशाला, कुठे फॉल्ट तयार झाला. समजा आर्मेचर वाइंडिंग मध्ये शॉर्ट सर्किट झाला पोरांनो, काय झाला, दिस इज आवर इनपुट अँड दिस इज आवर, मध्ये काय तयार झालं, शॉर्ट सर्किटचा इफेक्ट कशावर पडतो, इनपुटचे काही घेणं देणं. शॉर्ट सर्किट तुमच्या घरात झाला, याला MSCBला काय येतं नाही, तुमच्या घरातले वस्तू जळतील ना, पॉइंटवर येतो. शॉर्ट सर्किट झालं की पोरांनो सगळ्यात पहिलं CT आणि PTच्या करंट मध्ये चढ उतार येतो. याचा करंट कमी आहे, शॉर्ट सर्किट म्हणून याचा करंट EMF दुसऱ्याचा वाढतो, पहिल्याचा EMF कमी होतो. म्हणजे पॉइंट A आणि पॉइंट B मध्ये डिफरन्स तयार होतो. At the abnormal condition, E1 is not is equals to E2, VA is not is equals to VB. So that's why what occurs? Potential difference occurs. अरे बानो, जर या 2 नोडच्या मध्ये जर पोटेन्शियल डिफरन्स तयार झाला म्हणजे काही ना काही उरलेला सुरलेला करंट कशातून जाणार, तुम्हाला कळलंच नाही का अजून. पोटेन्शियल डिफरन्स सेम असेल तर मधल्या कॉईल मधून करंट जात, विसरलं का मेजरमेंट मधलं व्हिटस्टोन्स ब्रिज. व्होल्टेज सेम असेल तर मधल्या कॉईल मधून करंट जात. आता व्होल्टेज सेम आहे का, EMF सेम आहे का, करंट जाणार ना, काही ना काही डिफरन्स करंट याच्यातून जाणार. म्हणजे कोणत्या कॉईल मधून, ऑपरेटिंग कॉईल मधून करंट गेला की ऑपरेटिंग कॉईल एनर्जाइज होते. ऑपरेटिंग कॉईल एनर्जाइज झाली की मॅग्नेटिक फील्ड सेटअप होतं, कुठे ना कुठे येतो, रॉड मूव्ह होतो आणि तुमचे टर्मिनल काय होता, क्लोज होता. आणि ती वाइंडिंग सर्किट मधून काय होते, डायरेक्ट डिस्कनेक्ट होत नाही, इन्स्ट्रक्शन जाते सर्किट ब्रेकरला, सर्किट ब्रेकर त्या वाइंडिंगला डिस्कनेक्ट करतो. डोक्यात गेलं का. इन द सेन्स हा याचा EMF आणि याच्या EMF मधला डिफरन्स चेक करतोय, याच्या करंट आणि याच्या करंट मधला डिफरन्स चेक करतोय. याचं सगळं वर्किंग डिफरन्सवर डिपेंड आहे. म्हणून याचं नाव काय, डिफरन्शियल रिले. नक्की समजलं हो का नाही. लगेच दुसरा पण रिले समजून सांगतो, कोणता आहे, व्होल्टेज बॅलन्स्ड डिफरन्शियल रिले. बोर्डवर लक्ष.
याची डायग्राम थोडी वेगळी आहे गाईज. कोणता रिले? व्होल्टेज बॅलन्स. तुम्ही म्हणाल मग गुट्टे सर बॅलन्स नावाचा वर्ड काय यूज केला? त्याचं पण उत्तर माझ्याकडे, टेन्शन घ्यायचं नाही. कुठल्याही रिलेचं नाव टाइमपास म्हणून नाही, तुमचं नाव थोडंच टाइमपास म्हणून ठेवलंय तुमच्या आईवडिलांनी, थोडा वेळ तर घेतला असेल ना. हा आहे कोणती वाइंडिंग? आर्मेचर वाइंडिंग. ज्या आर्मेचर वाइंडिंगला आपल्याला काय करायचं रे पोरांनो? जाळून टाकायचं आहे ना. काय करायचंय? प्रोटेक्ट करायचंय. किती सिटी घ्यायच्या? पण यावेळेस सिटी लक्ष द्या, दोन्ही सिटी पॅरलल मध्ये नाही आहेत. बोथ द सिटी आर कनेक्टेड इन. असा सिरीजमध्ये कनेक्ट करा की दोघांच्या EMF ची डायरेक्शन सेम पाहिजे, सेम पाहिजे. थोडी पण बदलली रे तर हा रिले ऑपरेट होतो. ऑपरेट कसं होतो माझ्यावर सोडून द्या. इकडे लावली सरांनी पहिली सिटी, दिसली का रे? आणि इकडे लावली दुसरी सिटी. वाइंडिंगचे कनेक्शन मी कसे दाखवतोय बघा. हा टर्मिनल घ्यायचा असा एकदम, या दोघांच्या मध्ये कनेक्ट करायची कोणती कॉईल? ऑपरेटिंग कॉईल, जी लास्ट टाइम पॅरलल मध्ये होती. इथं याचं दुसरं कनेक्शन याच्या पहिल्याला जाऊ द्यायचं नाही. आता सिरीज आहे ना, दुसऱ्याचं कनेक्शन दुसऱ्याला, पहिल्याचं कनेक्शन. थोडंफार तर नेटवर्क कळतं ना, हो का नाही? मग आता कनेक्शन कसं दाखवायचं? याचं दुसरं कनेक्शन याच्या दुसऱ्या कनेक्शनला जाऊ द्यायचं, याचं पहिलं कनेक्शन याच्या पहिल्या कनेक्शनला येऊ द्यायचं. विषय संपला. डायग्राम समजली? पोरं म्हणले असं का गुट्टे सर? त्याच्या मागे रिझन आहे रे. काय रिझन आहे? जरा लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करा. याने जो समजा EMF तयार केला पोरो, तो डावीकडे आहे. याचे पण कनेक्शन असेच दाखवा की त्याचा पण EMF पुढे पाहिजे, डावीकडेच पाहिजे. दोन्ही EMFचा जो चेअर आहे किंवा EMF प्रोडक्शनची जी माउंटिंग आहे किंवा फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलनुसार जो त्याच्यामध्ये EMF तयार होतो, त्या दोन्ही EMFचे डायरेक्शन सेम डायरेक्शनला पाहिजे ना, हो का नाही? बाय द वे आपण कशाबद्दल बोलताय? आता दोन्ही EMF जे एका डायरेक्शनला आहेत म्हणजे व्होल्टेज तुमचा बॅलन्स होतोय ना. आता मला सांगा, इथलं व्होल्टेज आहे समजा, या इथल्या नोडला नाव दिलं A, इथल्या नोडला नाव दिलं B. याचं व्होल्टेज पोरांनो बोला, याचं व्होल्टेज सध्या कोणती कंडिशन आहे? नॉर्मलला सगळं ओके मध्ये आहे, काहीच बदललेलं. फेज डिफरन्स इज रिमेन्स कॉन्स्टंट, फेज अँगल इज रिमेन्स, and input and output voltages also remains. So potential at a point A and potential at a point B is remains. दोन्ही कॉन्स्टंट असेल तर पोटेन्शियल डिफरन्स किती असतो? अरे पोटेन्शियल डिफरन्स नसेल तर काही खाक करंट जाईल का याच्यामधून? सो करंट इज 0. ऑपरेटिंग कॉईल मधून कसल्याच प्रकारचा करंट पास होत नाही. ऑपरेटिंग कॉईल मधून जर करंट पास होत नसेल तर रिले कॉईल मला सांगा क्लोज होईल का? नाही. 2 मिनिट थांबा. आता काही तर आर्मेचर वाइंडिंग मध्ये एखादा फॉल्ट डिटेक्ट झाला. फॉल्ट डिटेक्ट झाला म्हणजे काय चेंजेस येतील मला सांगा? EMF E1 इज नॉट इज इक्वल्स टू VA इज नॉट इज इक्वल्स टू VB. सो दॅट्स वाय काही ना काही करंट मध्ये काय यायला पाहिजे? डिफरन्स. व्होल्टेज मध्ये डिफरन्स यायला पाहिजे. सॉरी, करंट मध्ये येत नाही. व्होल्टेज मध्ये डिफरन्स तयार झाल्यामुळे ऑपरेटिंग कॉईल मधून काही ना काही करंट पास होतो. ऑपरेटिंग कॉईल एनर्जाइज होते आणि कुठे ना कुठे रिलेची कॉईल ट्रिप होते म्हणजे क्लोज होते आणि इन्स्ट्रक्शन कोणाला पाठवलं जातं? सर्किट ब्रेकर. डोक्यात चाललंय का? तुम्हाला माहिती आहे का फॉल्ट वगैरे डिटेक्ट झाला की EMF ची डिरेक्शन चेंज होते. काय होते? का चेंज होते? कारण बोथ आर कनेक्टेड इन सिरीज, वेअर एज ऑन द बॅक साइड बोथ आर कनेक्टेड इन पॅरल. कसं पाठ करायचं मी सांगतो. कोण आहे? व्होल्टेज कुठं तुटतं? सिरीज मध्ये. म्हणून कॉईल कशात कनेक्ट केल्या? सिरीज. मागला कोण आहे? करंट आहे. कोण आहे? करंट आहे. करंट कशात तुटतो? म्हणून हे पॅरलल मध्ये कनेक्ट. असं पाठ करायचं. चालेल ना? समजलं? याचं नाव डिफरन्शियल रिले का पडलं कळालं का? कारण हा दोन गोष्टीचा डिफरन्स चेक करतो. नंबर 1 त्याचा EMF आणि नंबर 2 त्याचा करंट. हो, EMF मधला डिफरन्स चेक होत असेल तर व्होल्टेज बेस्ड, करंट मधला डिफरन्स चेक होत असेल तर करंट बेस्ड. चालेल का? याचा फोटो काढायचा बाकी आहे का?